everyone. I hope you are doing well. हॅलो एव्हरीवन. आजपासून आपण एक नवीन कोर्स सुरू करतो आहे ज्यामध्ये सहज सोप्या पद्धतीने मराठीतून आपण इंग्लिश शिकणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच अँड वेलकम. First of all, thank you so much and welcome on this journey to thank you so much. Thank you so much everyone. आजपासून आपण सहज सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्लिश कसं बोलायचं हे शिकणार आहोत. बऱ्याच जणांचा मला नेहमी प्रश्न असतो की मॅम सुरुवात कुठून करायची आणि कशा पद्धतीने बोलायचं यात नेहमी कन्फ्युजन होतं. युट्यूबवर तुम्हाला हजारो व्हिडिओज दिसतात, पण कुठून सुरुवात करायची हेच कळत नाही. तर तुमच्यासाठी आज आपण इथे घेऊन आलेलो आहे बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स, ज्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत. आणि या कोर्सची खासियत अशी आहे की लहान मुलापासून मोठ्यापर्यंत कोणीही हा कोर्स करू शकतं. यामध्ये वयाचं अजिबात बंधन नाहीये. यामध्ये तुम्हाला यामध्ये तुम्हाला मी नुसतं शिकवणार नाहीये, तर तुमच्याकडून प्रॅक्टिसही करून घेणार आहे. कारण की प्रत्येक सेंटेन्स हे आपण शिकणार आहोत, त्याचा अर्थ समजून घेणार आहोत आणि नंतर ऍट द एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला प्रॅक्टिस साठी सुद्धा चान्स आहे आणि तुम्ही सुद्धा ते सेंटेन्स मोठ्याने बोलायचं आहे. थ्रू आउट दिस कोर्स नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही स्वतःहून सेंटेन्स बोलत नाही तुमच्या तोंडाने, तोपर्यंत तुम्हाला इंग्लिशचा कॉन्फिडन्स येणार नाही. तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स येणार नाही. त्यामुळे मी ऐकलं आणि मनातल्या मनात बोललो असं अजिबात करू नका. हे प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला मोठ्याने बोलायचे आहे आणि याचे तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. एकदा व्हिडिओ बघितला आणि झालं असं होत नाही, तर हा व्हिडिओ तुम्हाला वारंवार 8 ते 10 वेळा बघायचा आहे आणि बोलताना प्रॅक्टिस करायची आहे. यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओज मिळणार आहेत. ते व्हिडिओज तुम्ही बघायचे आहेत आणि नंतर एक्सरसाइजही दिलेली आहे, तर ती एक्सरसाइजही तुम्ही करा. डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफ सुद्धा आहे, तर ते पीडीएफ सुद्धा तुम्ही बघून प्रॅक्टिस करू शकता. या सिरीज या सिरीजचा कोणताही व्हिडिओ तुम्हाला मिस करायचा नाहीये, कारण की हा पूर्ण डिझाईन केला आहे स्टेप बाय स्टेप आणि इतक्या सोप्या पद्धतीने हा डिझाईन केलाय की कोणीही इंग्लिश शिकू शकतं. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. या पूर्ण कोर्समध्ये आपण व्हिडिओज तर बघणार आहोत. या या पूर्ण या पूर्ण व्हिडिओज मध्ये या पूर्ण कोर्समध्ये आपण व्हिडिओज तर बघणार आहोत, पण एक्सरसाइजही करणार आहोत. त्या एक्सरसाइज वरून तुम्हाला कळणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने लक्षात ठेवता आहात सेंटेन्स, किंवा तुम्हाला अजून प्रॅक्टिसची गरज आहे का. जोपर्यंत एका व्हिडिओची पूर्ण प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या व्हिडिओकडे वळू नका. कारण की आपण काय करतो की खूप सारे व्हिडिओज बघतो आणि मग हा व्हिडिओ, त्यानंतर दुसरा, त्यानंतर तिसरा, असे खूप सारे व्हिडिओज एकाच दिवशी बघून घेतो, तर ते अजिबात वर्क होणार नाही. एक्झाम्पल सांगते की एकाच दिवशी आपण खूप जेवलो आणि पुढचे 8 दिवस जेवायचं नाही, असं केलं तर चालेल का? नाही. त्याचप्रमाणे रोज तुम्हाला थोडं थोडं समजून घ्यायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. लक्षात घ्या, प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे, जी या व्हिडिओमध्येच तुमची होणार आहे.
फक्त व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण प्रॅक्टिस करा, वारंवार प्रॅक्टिस करा. तुम्ही एक चार्ट बनवू शकता. तुम्ही अ, त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये तुम्ही नोट डाउन करू शकता, की हा व्हिडिओ तुम्ही किती वेळा पाहिला. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 10 वेळा बघायचा. ठीक आहे? आणि प्रॅक्टिस करायची. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय एम रिलेटेड सेंटेन्स पाहणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय एम रिलेटेड सेंटेन्स पाहणार आहोत. आय आय एम आपण स्वतःसाठी बोलताना वापरतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जेव्हा स्वतःबद्दल बोलायचं असेल, आय एम अ टीचर, आय एम अ डॉक्टर, किंवा मी काय करते आहे हे जेव्हा तुम्हाला सांगायचं असेल, तेव्हा तुम्ही आय एम चे सेंटेन्स वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय एम कुकिंग, आय एम चॉपिंग. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचन मध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करतो आणि त्या गोष्टी करताना मी हे करते आहे, मी ते करते आहे, किंवा मी हे करतो आहे, मी ते करतो आहे, हे सगळे सेंटेन्स आपण बघणार आहोत आणि प्रॅक्टिस करणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू efutureinsight.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश. हॅलो Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेत. ओके सो ओके सो आजचं आपलं पहिलं ओके सो आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, आय एम कटिंग कॅरट्स. कटिंग म्हणजे कापणे. सो लक्षात ठेवा, मी हे करते आहे, मी ते करते आहे, किंवा मी हे करतोय, ते करतोय, असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं, म्हणजे आपली ऍक्शन चालू असते, क्रिया चालू असते, आणि आपण तेव्हा सांगत असतो की मी हे करते, मी ते करते, त्यावेळेला नेहमी आयएनजी वर्ब वापरायचं असतं. ठीक आहे? सो इथे आपण कटचं कटिंग वापरलेलं आहे. राईट? सो आय एम कटिंग कॅरेट्स. आय एम कटिंग कॅरेट्स. तुम्हाला सुद्धा सेंटेन्स बोलायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. आय एम कटिंग कॅरेट्स. आय एम कटिंग कॅरेट्स. सो तुम्ही जेव्हा पण काहीही कापत असाल, तेव्हा तुम्ही कटिंग कटिंग हे वर्ब वापरू शकता. आय एम कटिंग कॅरेट्स. आय एम कटिंग व्हेजिटेबल्स. नेक्स्ट, I am peeling potatoes. I am peeling potatoes. Peeling म्हणजे सोलणे. सो जेव्हा पण आपण एखादी गोष्ट सोलतो, त्याचे सालं काढतो, त्याला म्हणतात पील करणे. सो हिअर आय एम peeling potatoes. I am peeling potatoes. Next, I am washing fruit and vegetables.
वॉश करणे म्हणजे धुणे. सो मी व्हेजिटेबल आणि फ्रुट्स धुतो आहे. आय एम वॉशिंग फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. आय एम वॉशिंग फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. Speak after me. I am washing fruit and vegetables. I am chopping vegetables. See here, last आपण बघितलं होतं cutting. सो त्याला पण कापणे म्हणतात आणि चॉपिंग म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे करणं, बारीक कापणं, याला म्हणतात चॉपिंग. ठीक आहे. सो आय एम चॉपिंग व्हेजिटेबल्स. आय एम चॉपिंग व्हेजिटेबल्स. सो तुम्ही कटिंग सुद्धा म्हणू शकतात, चॉपिंग सुद्धा म्हणू शकतात. इट डिपेंड्स की तुम्ही काय करताय. कट करणे म्हणजे नॉर्मल कट करणे आणि चॉपिंग म्हणजे त्याचे बारीक बारीक तुकडे करणे. ओके, रिपीट आफ्टर मी. आय एम चॉपिंग व्हेजिटेबल्स. नेक्स्ट, आय एम डायसिंग potatoes. I am dicing potatoes. Next, I am dicing potatoes. I am dicing potatoes. Now, dicing means cube करणे. ओके, त्याचे आपण तुकडे करतो चौकोनी वगैरे असे. सो त्याला म्हणतात डायसिंग. आय एम डायसिंग potatoes. ओके, याचा उच्चार काय होतो, प्रोनाउन्सिएशन काय आहे? पोटॅटो, potatoes, potatoes. Yes, I am dicing potatoes. I am slicing tomatoes. I am slicing tomatoes. म्हणजे मी टमॅटोचे स्लाइस करते आहे. बघा इथे कट, जसं आपण इथे वेगवेगळे वर्ब्स बघितले की कट साठी आपण काय काय वापरू शकतो. डायसिंग वापरू शकतो जेव्हा तुम्ही चौकोनी तुकडे करत असाल एखाद्या भाजीचे किंवा कशाचे. तुम्ही स्लायसिंग वापरू शकता जेव्हा तुम्ही स्लाइस मध्ये कट करता. जेव्हा आपण सॅलड बनवतो, जेव्हा आपण सॅलड्स बनवतो तेव्हा आपण जेव्हा आपण सॅलड्स बनवतो तेव्हा ते जेव्हा आपण सॅलड्स बनवतो तेव्हा आपण कोशिंबीर जेव्हा आपण सॅलड्स बनवतो तेव्हा आपण गाजर किंवा काकडी याचे स्लाइस करतो. राईट. सो स्लाइस मध्ये कापण्यासाठी तुम्ही स्लाइसिंग असं प्रॉपर वर्ब यूज करू शकता. आय एम स्लाइसिंग टोमॅटोज. आय एम स्लाइसिंग टोमॅटोज. प्रत्येक सेंटेन्स तुम्ही सुद्धा मोठ्याने बोलायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट, आय एम स्प्रेडिंग बटर. स्प्रेड करणे म्हणजे पसरवणे. एखाद्या गोष्टीवर आपण लावतो, स्प्रेड करतोय, पसरवतो, त्याला स्प्रेडिंग म्हणतात. आय एम स्प्रेडिंग बटर. आय एम स्प्रेडिंग बटर. हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघा कारण की इथे आपण 50 पेक्षा जास्त वर्ब्सची प्रॅक्टिस करणार आहोत जे फक्त किचन मध्येच वापरले जातात आणि हे डेली तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करताना यूज करतात. त्यामुळे यामध्ये तुमची व्होकॅब्युलरी सुद्धा डेव्हलप होणार आहे. प्लस तुम्हाला एक्झॅक्ट कळणार आहे कशाला काय म्हणतात आणि कोणतं वर्ब आपण यूज करू शकतो या ऍक्शन साठी. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा मोठ्याने बोलून त्याची प्रॅक्टिस करा. आय एम स्प्रेडिंग बटर. आय एम स्प्रेडिंग बटर. I am next. I am grating. Next, I am grating cheese. I am grating cheese. ओके, म्हणजे किसणे. ग्रेट करणे म्हणजे काय? किसणे. मी मी चीज किसते आहे. आय एम ग्रेटिंग चीज. I am sauteing onion and garlic.
सॉटेइंग करणे म्हणजे परतवणे. आपण जे भाजी करताना परतवतो गोष्टी त्याला म्हणतात सॉटे करणं. आय एम सॉटेइंग ओनियन्स अँड गार्लिक. आय एम सॉटेइंग ओनियन्स अँड गार्लिक. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. नेक्स्ट, आय एम फ्लिपिंग पॅनकेक्स. ओके, फ्लिप करणे म्हणजे पलटवणे. फॉर एक्झाम्पल, आपण पोळी करतो, ती पोळी आपण दोन्ही बाजूंनी भाजतो, शेकतो. सो एका बाजूने झाल्यानंतर आपण ती फ्लिप करतो, तेव्हा ती दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजली जाते. सो त्याला म्हणतात फ्लिपिंग, फ्लिप करणे, पलटवणे. आय एम फ्लिपिंग पॅनकेक्स. आय एम फ्लिपिंग पॅनकेक्स. नेक्स्ट, आय एम रोस्टिंग व्हेजिटेबल्स. आय एम रोस्टिंग व्हेजिटेबल्स. रोस्ट करणे म्हणजे भाजणे. रोस्टिंग. आय एम रोस्टिंग व्हेजिटेबल्स. आय एम रोस्टिंग पीनट्स. हे मी दाणे भाजते, शेंगदाणे भाजते. आय एम रोस्टिंग पीनट्स. आय एम रोस्टिंग कॅशूज, जे मी काजू भाजते. सो रोस्ट करण्यासाठी तुम्ही भाजण्यासाठी तुम्ही रोस्टिंग हे वर्ब वापरू शकता. नेक्स्ट, आय एम टोस्टिंग ब्रेड. आय एम टोस्टिंग ब्रेड. टोस्टिंग करणे म्हणजे आपल्याला ते कडक करायचे असतात. नॉर्मली ब्रेड हा मऊ असतो आणि मग नंतर आपण त्याला तव्यावर किंवा कशावर तरी गरम करतो आणि त्याचा टोस्ट बनवतो, कडक बनवतो. सो त्याला म्हणतात आय एम टोस्टिंग ब्रेड. आय एम टोस्टिंग ब्रेड. नेक्स्ट, आय एम बॉइलिंग वॉटर. आय एम बॉइलिंग वॉटर. बॉईल करणे म्हणजे उकळवणे. सो मी पाणी उकळवते आहे. आय एम बॉइलिंग वॉटर. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. Good. I am brewing coffee. I am brewing coffee. Now brewing means what? इथे तुम्ही मेकिंग सुद्धा वापरू शकतात. सो हा एक नवीन शब्द आहे जो समानार्थी होऊ शकतो मेकिंगच्या, प्रिपेअरच्या. फॉर एक्झाम्पल, आय एम मेकिंग कॉफी म्हणजे मी कॉफी बनवते आहे. सो त्याचसाठी तुम्ही ब्रुविंग हे सुद्धा वर्ब वापरू शकता. आय एम ब्रुविंग कॉफी. Come on, repeat after me. I am brewing coffee. I am adding sugar to the tea. I am adding sugar to the tea. म्हणजे मी साखर ऍड करते आहे. साखर टाकते आहे चहामध्ये. आय एम ऍडिंग शुगर टू द टी. सो एखादं आपण काही ऍड करतो आहे म्हणजे टाकतो आहे, सो त्याला तुम्ही ऍडिंग हे वर्ब वापरू शकता. नेक्स्ट, आय एम स्क्वीजिंग लेमन. स्क्वीज करणे म्हणजे काय? पिळणे. सो मी लेमन पिळते आहे, लिंबू पिळते आहे. मी लिंबू पिळते आहे. आय एम स्क्वीजिंग लेमन ज्यूस. आय एम स्क्वीजिंग लेमन ज्यूस. नेक्स्ट, आय एम पिंचिंग सॉल्ट इनटू द सूप. आय एम पिंचिंग सॉल्ट इनटू द सूप. मी पिंच म्हणजे काय? चिमूटभर. ओके, आपल्या चिमटीत जेवढं होतं तेवढं. सो आय एम पिंचिंग सॉल्ट इनटू द सूप. सो मी सॉल्ट टाकते आहे. नेक्स्ट, आय एम ब्लेंडिंग अ स्मूदी. आय एम ब्लेंडिंग अ स्मूदी. मी स्मूदी करते आहे. ब्लेंड करणे म्हणजे मिक्सरमध्ये फिरवणे, त्याला एकजीव करणे. आय एम ब्लेंडिंग अ स्मूदी. नेक्स्ट, आय एम रोलिंग आउट द डो. आय एम रोलिंग आउट द डो. आता यामध्ये डो म्हणजे काय? तर आपण जो कणकेचा गोळा मळतो आणि तो जो गोळा तयार होतो त्याला डो असं म्हटलं जातं. आणि रोलिंग आउट म्हणजे लाटणे. आय एम रोलिंग आउट द चपातीज असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. रोल आउट म्हणजे लाटणे. आय एम रोलिंग आउट द डो. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. व्हेरी गुड. I am wiping
आय एम व्हिपिंग क्रीम. आय एम व्हिपिंग क्रीम. व्हिप करणे म्हणजे फेटणे. सो मी क्रीम फेटते आहे. आय एम व्हिपिंग क्रीम. नाव इट्स युअर टर्न. गुड. आय एम स्टिअरिंग द सूप. स्टिअर करणे म्हणजे हलवणे, मिक्स करणे. आय एम स्टिअरिंग अ सूप. आय एम स्टिअरिंग द सूप. आय एम स्टिअरिंग द सूप. स्टिअर करणे म्हणजे फिरवणे. समजा आपण फिरवतो ना, त्या पद्धतीने. नेक्स्ट, आय एम ड्रेनिंग द कुक्ड पास्ता. ड्रेन करणे म्हणजे एक्सेस वॉटर आहे ते काढून टाकणे. आय एम ड्रेनिंग द कुक्ड पास्ता. म्हणजे जो पास्ता तयार झालाय त्यातलं मी एक्सेस वॉटर काढून टाकते आहे, एक्सेस पाणी काढून टाकते आहे. आय एम ड्रेनिंग द कुक्ड पास्ता. कम ऑन गाईज, इथे तुम्हाला नवीन नवीन वर्ब्स मिळत आहेत. आता ड्रेन करणे हे तुम्हाला याचा अर्थ कळाला की ते पाणी काढून टाकण्याचं काम करतं. म्हणजे पाणी काढून टाकणे म्हणजे ड्रेन. सो आय एम ड्रेनिंग द चॉक वॉटर. जे पाणी साचलेलं आहे मी ते काढते. सो ड्रेन. जिथे पण तुम्हाला या रिलेटेड सेंटेन्स तयार करायचं असेल तिथे तुम्ही हे वर्ब्स वापरू शकता जे इथे आपण आज शिकतो आहे. नॉट नेसेसरी की हा एकच सेंटेन्स यातनं बनेल. एका वर्ब मधून आपण हजारो सेंटेन्स बनवू शकतो. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की पील करणे म्हणजे साल काढणे. सो आधी आपण बघितलं होतं की आय एम पिलिंग पटेटोज, राईट. आता आपण म्हणतोय आय एम पिलिंग ऑरेंजेस, कारण की इथे सुद्धा आपण साल काढतो आहे ऑरेंजचं. तर आय एम पिलिंग पटेटोज. आय एम पिलिंग ऑरेंजेस. आय एम पिलिंग क्युकंबर. सो काकडीचं साल काढणे, ऑरेंजचं साल काढणे, पटॅटोचं साल काढणे. सो जिथे साल काढणे ही ऍक्टिव्हिटी होते तिथे पिलिंग हे वर्ब तुम्ही वापरायचं आहे. हे वर्ब तुम्ही वापरायचं आहे. सो एका सेंटेन्स वरून मल्टिपल सेंटेन्स आपल्याला कसे बनवता येतील ह्याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या. नेक्स्ट, आय एम पिकिंग फ्रेश हर्ब. आय एम पिकिंग फ्रेश हर्ब. पिक करणे म्हणजे काय, निवडणे. एक एक गोष्ट आपण त्यातनं सिलेक्ट करतोय, निवडून काढतो आहे. सो जे फ्रेश हर्ब्स वाटतायत तर ते आपण तोडून घेतोय, काढतोय, सिलेक्ट करतोय. त्याला म्हणतात आय एम पिकिंग फ्रेश हर्ब. पिकिंग, राईट. येस. नेक्स्ट, आय एम स्प्रिंकलिंग हर्ब्स ऑन द पिझ्झा. स्प्रिंकल करणे म्हणजे काय, भुरभुरणे. आय एम स्प्रिंकिंग कोरिएंडर ऑन व्हेजिटेबल्स. ठीक आहे, म्हणजे मी व्हेजिटेबल्स वर कोथिंबीर पेरते आहे. सो याला काय म्हणतात, स्प्रिंकल करणे म्हणजे त्याच्यावर भुरणे, गार्निशिंग साठी. सो स्प्रिंकलिंग. आय एम स्प्रिंकलिंग हर्ब्स. आय एम स्प्रिंकलिंग हर्ब्स ऑन द पिझ्झा. Come on, repeat after me. Good. Next, I am mashing potatoes. I am mashing potatoes. Mash करणे म्हणजे ठेचणे, त्याला बारीक करणे. I am mashing potatoes. Yes. Good. I am leading the soup into bowl. I am leading the soup into bowl. याला बाउल म्हणायचं नाहीये, खूप जण याला बाउल म्हणतात. सो हे बोल आहे, बोल, राईट. लेडिंग, लॅडलिंग. याला म्हणतात लीड. आणि ओके, सो हा जो स्पून आहे याला म्हणतात लीड. लीड, याला म्हणतात लीड. आय एम लीडिंग द सूप इन टू बोल. व्हेरी गुड. नेक्स्ट, आय एम टेस्टिंग द सॉस. आय एम टेस्टिंग द सॉस. आपण टेस्ट करतो, एखादं गोष्ट चाटून पाहतो, त्याची चव बघतो, त्याला म्हणतात टेस्टिंग करणे. आय एम टेस्टिंग द सॉस. आय एम टेस्टिंग द व्हेजिटेबल. आय एम टेस्टिंग द सूप. असे मल्टिपल सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. Good. Next, I am sifting the flour
टू रिमूव्ह लम्प्स. लम्प्स म्हणजे काय, त्याच्यात ज्या गुठळ्या होतात त्याला म्हणतात लम्प्स. आणि सिफ्टिंग करणे म्हणजे काय, चाळणे. सो सिफ्टिंग म्हणजे चाळणे होतं. आय एम सिफ्टिंग द फ्लावर टू रिमूव्ह लम्प्स. नेक्स्ट, आय एम स्लायसिंग द केक. आय एम स्लायसिंग द केक. आता केकचे आपण स्लाइस करतो आहे, केकचे तुकडे करतो आहे, त्याला म्हणतात स्लायसिंग. आय एम स्लायसिंग द केक. कम ऑन, इट्स युअर टर्न. व्हेरी गुड. नेक्स्ट, आय एम डेकोरेटिंग कप केक्स. डेकोरेट करणे म्हणजे त्याला सजवणे, आपण ते सजवतो आहे. आय एम डेकोरेटिंग कप केक्स. सो मी कप केकला सजवते आहे. आय एम डेकोरेटिंग माय हाऊस. मी माझ्या घराला सजवते आहे. असे वेगवेगळे सेंटेन्स तुम्ही करू शकतात. आय एम डेकोरेटिंग कप केक्स. ओके, सो मी प्रत्येक सेंटेन्स बोलल्यानंतर मी पॉज घेते आहे, तर त्या वेळात तुम्हाला ते सेंटेन्स रिपीट करायचे आहे. स्क्रीनवर ते तुम्हाला दिसणार आहे आणि तुम्ही बोलून प्रॅक्टिस करायची आहे. आय एम फिलिंग द जार. फिल करणे म्हणजे भरणे. ओके, सो मी जार भरते आहे. आय एम फिलिंग द जार. आय एम फिलिंग द जार. नेक्स्ट, आय एम मेल्टिंग चॉकलेट. मेल्ट करणे म्हणजे काय करणे, वितळवणे. सो मी चॉकलेट वितळवते आहे. आय एम मेल्टिंग चॉकलेट. आय एम मेल्टिंग चॉकलेट. नेक्स्ट, आय एम पोरिंग मिल्क. आय एम पोरिंग मिल्क. पोर करणे म्हणजे ओतणे. ठीक आहे, सो आता इथे आपण दूध ओततो आहे. सो आपण म्हणणार आय एम पोरिंग मिल्क. मी दूध ओतते आहे. नेक्स्ट, आय एम स्टेअरिंग द पॅटर्न. पॅटर्न जे एखाद्या गोष्टीचं आपण जे पीठ बनवतो, एखाद्या गोष्टीसाठी आपण जे पीठ बनवतो त्याला म्हणतात बॅटर. फॉर एक्झाम्पल इडलीचं पीठ, तर ते इडली बॅटर. ओके, सो आय एम स्टेअरिंग द बॅटर. स्टेअर करणे म्हणजे हलवणे, मिक्स करणे. आय एम स्टेअरिंग द बॅटर. नेक्स्ट, आय एम लिकिंग चॉकलेट क्रीम. आय एम लिकिंग चॉकलेट क्रीम. लिक करणे म्हणजे चाटणे. ओके, सो ती मुलगी चाटते आहे, फक्त आपण म्हणतात आय एम लिकिंग चॉकलेट क्रीम. सो आपण जे चाटतो त्याला म्हणायचं लिकिंग. नेक्स्ट, आय एम चिलिंग द ड्रिंक्स. आय एम चिलिंग द ड्रिंक्स. ओके, सो जे पेय आहे ते मी फ्रीज मध्ये थंड करायला ठेवते आहे. आय एम चिलिंग द ड्रिंक्स. मी थंड करते आहे. जे ड्रिंक्स आहे ते मी थंड करते आहे. नेक्स्ट, आय एम मिक्सिंग द इन्ग्रेडियंट्स. नाउ इन्ग्रेडियंट्स म्हणजे काय, वेगवेगळे पदार्थ जे आपण एक वस्तू बनवण्यासाठी, जे आपण एक भाजी बनवण्यासाठी त्यामध्ये आपण तिखट टाकतो, मसाले टाकतो, सो त्याला म्हणतात इन्ग्रेडियंट्स. राईट, सो आय एम मिक्सिंग द इन्ग्रेडियंट्स. सगळ्या वस्तू एकत्र करते आहे, मिक्स करते आहे. आय एम मिक्सिंग द इन्ग्रेडियंट्स. ओके, सो आपण एक भाजी आपल्याला जर एक भाजी बनवायची असेल तर त्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, हळद, मीठ, तिखट, हे सगळे काय झाले, त्या भाजीचे इन्ग्रेडियंट्स झाले. त्या भाजीमध्ये काय काय पदार्थ ऍड झाले आहेत त्याला इन्ग्रेडियंट्स. नेक्स्ट, आय एम नीडिंग द ब्रेड डो. नीड करणे, नीड मीन्स व्हॉट, मळणे. ओके, आपण जे कणिक मळतो त्याला म्हणतात नीड करणे. आय एम नीडिंग द ब्रेड डो. आय एम नीडिंग द फ्लोर डो. ओके, डो करणे म्हणजे काय, डो म्हणजे आटा जो आपण बनवतो तो. आय एम नीडिंग द ब्रेड डो.
नेक्स्ट, आय एम अरेंजिंग सुशी रोल्स. आय एम अरेंजिंग सुशी रोल्स. सो जे पण गोष्टी आपण छान अरेंज करून ठेवतो त्याला अरेंज करणं म्हणतात. म्हणजे तयार प्रॉपर सजवून व्यवस्थित करून ठेवतो त्याला अरेंजिंग. सो आय एम अरेंजिंग सुशी रोल्स. Great. Next, I am steaming the food. I am steaming the food. Steam करणे म्हणजे वाफवणे. Okay, so आपण वाफवतो ज्या गोष्टी. For example, I am steaming the it. I am steaming the idli. इडली वाफवते आहे. I am steaming the potatoes. ती potato वाफवते आहे. So steam करणे म्हणजे वाफवणे. Next, I am piping cream. ओके, पाइपिंग करणे म्हणजे ते पाईप असतो त्या पाईप मधून ते क्रीम. आय एम पाइपिंग क्रीम. सो या पद्धतीने पाईपने आपण याच्यावर डेकोरेट करतो आहे क्रीम, त्याला म्हणतात पाइपिंग. आय एम पाइपिंग क्रीम. नेक्स्ट, आय एम सेटिंग द टेबल. टेबल सेट करणे. जेवायला आपण बसतो तेव्हा आपण प्रॉपर टेबल सेट करतो त्याला म्हणतात आय एम सेटिंग द टेबल. I am setting the table. Next, I am preserving cucumbers. I am preserving cucumbers. Preserve करणे म्हणजे जास्त काळासाठी आपण त्याला ठेवतो त्याला म्हणतात प्रिझर्व करणे. ओके, I am preserving cucumbers. Next, I am enjoying a homemade pizza night. म्हणजे मी एन्जॉय करते आहे. म्हणजे मी होममेड पिझ्झा. होममेड म्हणजे काय, घरी बनवलेला होममेड पिझ्झा मी एन्जॉय करते आहे. आय एम एन्जॉयिंग अ होममेड पिझ्झा नाईट. आय एम मिक्सिंग अ सॅलड विथ व्हेरियस ग्रीन्स. आय एम मिक्सिंग अ सॅलड विथ व्हेरियस ग्रीन. नाव म्हणजे मी वेगवेगळे जे ग्रीन्स आहेत, ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत ते मी मिक्स करते आहे. ठीक आहे, आता इथे सॅलड आणि सलाद असे दोन प्रोनाउन्सिएशन याचे होतात. सो जे युएस म्हणजे सो एक अमेरिकन सो इथे सॅलड हे एक अमेरिकन प्रोनाउन्सिएशन आहे आणि जर तुम्ही युके मध्ये असाल आणि सो सॅलड आणि सलाद इथे दोन प्रोनाउन्सिएशन याचे होतात आणि दोन्हीही अगदी बरोबर आहे. अमेरिकन प्रोनाउन्सिएशन आहे सॅलड आणि ब्रिटिश प्रोनाउन्सिएशन आहे सलाद. सो व्हॉट एव्हर यू आर कम्फर्टेबल इन. सो एक अमेरिकन प्रोनाउन्सिएशन आहे आणि एक ब्रिटिश प्रोनाउन्सिएशन आहे. सो व्हॉट एव्हर यू आर कम्फर्टेबल इन यू कॅन यूज. ओके, सो सॅलड आणि सलाद दोघही प्रोनाउन्सिएशन बरोबर आहे. I am mixing a salad with various greens. Next, I am setting the timer for the cookies. I am setting the timer for the cookies. Time set करणे proper. Okay, 1 minute, 2 minute. जो टाइम असेल ते कुकीज तयार करण्यासाठी किंवा एखादा पदार्थ मायक्रोवेव्ह मध्ये बनवण्यासाठी जो वेळ लागतो त्याला सेटिंग द टायमर असं म्हटलं जातं. सो आय एम सेटिंग द टायमर फॉर द कुकीज. Come on, repeat after me. I am washing my hands. I am washing my hands. म्हणजे मी माझे हात धुते आहे. I am washing my hands. Next, I am arranging the cookies on the baking sheet. म्हणजे अरेंजिंग हे वर्ब आपण ऑलरेडी बघितलं आहे. सो इथे आपण कीज अरेंज करतो म्हणजे प्रॉपर त्याला लाईन मध्ये ठेवतो आहे. सो याला म्हणतात अरेंजिंग. आय एम अरेंजिंग द कुकीज ऑन द बेकिंग शीट. आय एम अरेंजिंग द कुकीज ऑन द बेकिंग शीट.
आय एम क्रशिंग गार्लिक. म्हणजे ठेचणे. मी गार्लिक ठेचते आहे. गार्लिक म्हणजे काय? लसूण. सो आय एम क्रशिंग गार्लिक. आय एम क्रशिंग गार्लिक. मी लसूण ठेचते आहे. नेक्स्ट, आय एम wrapping the dough in cling film to rest. ठीक आहे, wrap करणे. wrap करणे म्हणजे काय? त्याला गुंडाळून ठेवणे. सो याला म्हणतात wrapping. आणि क्लीन फिल्म्स म्हणजे अशी ट्रान्सपरंट शीट येते. त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित गुंडाळून ठेवलं ते प्रॉपर तसंच फ्रेश राहतं फ्रीज मध्ये. सो त्याला रॅप करणं. सो आय एम wrapping the dough in cling film to rest. नेक्स्ट, आय एम स्कूपिंग आईस्क्रीम. स्कूप करणे. ठीक आहे, आईस्क्रीमचा असा स्कूप असतो. तर जे आपण आईस्क्रीम काढतो आणि सर्व करतो तर ते स्कूपने काढतो. हे जे इथे दिसतंय तुम्हाला चित्रात याला स्कूप म्हणतात. सो आईस्क्रीम स्कूप. ओके, सो दिस इज आय एम स्कूपिंग आईस्क्रीम. आय एम स्कूपिंग. आय एम आय एम स्कूपिंग आईस्क्रीम. आय एम स्कूपिंग आईस्क्रीम. येस, सो आय होप तुम्हाला आजचे सगळे सेंटेन्स कळले असतील. आता हे सेंटेन्स तुम्हाला पुन्हा स्क्रीनवर दिसतील तेव्हा तुम्ही ते मोठ्याने बोलून प्रॅक्टिस करायची आहे. प्रत्येक सेंटेन्स 2-3 वेळा रिपीट करा. तुम्हाला ते स्क्रीनवर दिसेल आणि अजून बोलून त्याची प्रॅक्टिस करा. लक्षात ठेवा, जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला लक्षात राहील. तेवढं तुम्हाला जास्त लक्षात राहील. Now it's so now it's your time to speak all the sentence loudly. सगळे सेंटेन्स मोठ्याने बोलायचे आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. सो आय होप तुम्ही सगळे सेंटेन्स मोठ्याने बोलून पुन्हा प्रॅक्टिस केली असेल. लक्षात ठेवा, जितक्या जास्त वेळा तुम्ही रिपीट कराल तितके ते शब्द सहज तुमच्या तोंडात बसतील आणि तुम्ही बोलू शकाल. त्यामुळे 8 ते 10 वेळा, त्यामुळे कमीत कमी 10 वेळा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा रिपीट करून बघा. एक प्रॉपर नोटबुक बनवा की खरंच तुम्ही 10 वेळा तुम्ही तो व्हिडिओ बघितलाय का. नुसतं बघू नका. जे सेंटेन्स मी बोलेल ते सेंटेन्स पुन्हा पुन्हा तुम्ही बोला आणि प्रॅक्टिस. ठीक आहे, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. टिल दॅट टाइम, बाय. कीप प्रॅक्टिसिंग. आणि पुढचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी जर अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकॉन दाबा तरच तुम्हाला सगळे सेंटेन्स स्टेप बाय स्टेप बघता येईल. तरच तुम्हाला सगळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघता येतील. So bye, keep practicing. So till that time, so till that time, bye bye, keep practicing.